आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। डोळ्यात मिरची पावडर टाकून बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यास लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले। फारुख शाह रऊफ शाह वय 24 वर्ष, राहणार इस्लामनगर अंजनगाव सुरजी। मोहम्मद रेहान मोहम्मद शरीफ वय 29 वर्ष, 9 गज्जी प्लॉट मास्टर कॉलनी अंजनगाव सुरजी असे आरोपींची नावे आहेत। दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी अमरावती ग्रामीण घटकातील पोलीस स्टेशन खल्लार हद्दीमधील दर्यापूर ते अंजनगाव सुरजी रोडवर ग्राम इटकी फाटा येथे रात्रीचे 10 वाजताच्या सुमारास भारत फायनान्स कंपनीचे वसुली करणारे कर्मचारी यांना 3 अनोळखी इसमांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्या जवळील पैशाची बॅग जबरीने हिसकावून पसार झाल्याची घटना घडली होती। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन सदर गुन्ह्यात अतिशय सूक्ष्म पुराव्याच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदरचा गुन्हा आरोपी यांनी त्यांच्या एका साथीदारासह मिळून केल्याचे निष्पन्न केले। त्यांना आणखी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या एका साथीदारासह मिळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल किंमत अंदाजे 70,000 व नगदी 12,700 रुपये व मोबाईल किमती अंदाजे 11,000 रुपये असा एकूण 93,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करता पोलीस स्टेशन खल्लार यांची ताब्यात देण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलीस अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, सुधीर बावणे, सायबर सेलचे सागर धापड, प्रितेश वानखडे, चेतन गुल्हाणे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय प्रधान, अक्षय शेडके यांच्या पथकाने केली। नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरेसह मुख्य संपादक प्रताप गवई।